नमस्कार. वेळ न घालवता मी तुम्हाला इथे रेसिपी दाखवत आहे. तर मी चीज क्यूब घेतलेले आहे, 2 अमूल चीज क्यूब. त्या तुम्ही क्रश करून घ्यायचे. तुम्ही हातानेही क्रश करू शकता. त्यानंतर तेल तापवणार आहे. त्यामध्ये गार्लिक चांगलं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे आणि ते पण मॅश करून घ्यायचं आहे. मॅशर असल्यानंतर ब्राऊन झाल्यानंतर ते चांगलं मॅश होतं. त्यानंतर मी इथे स्वीट कॉर्न आहे, तो चांगला बॉईल करून घेतलेला आहे. जास्त वेळ नाही लागत बॉईल करण्यासाठी. तो बॉईल झाल्यानंतर तो चांगला मॅश करून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ, त्यानंतर ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स. माझ्याकडनं मीठ खूप कमी झालं होतं. तुम्ही सगळं काही भरपूर चांगल्या प्रमाणात वापरा. चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइलसुद्धा टाकू शकता. ते चांगलं टाकून ऑइल चांगल्या प्रमाणातच टाकायचं आहे, कारण ते थोडंसं ड्राय होतं. आणि टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते ब्रेड स्लाइस घ्यायचे आहे. आधी तुम्ही ओव्हन असेल तर प्रीहीट करू शकता. जर तुम्ही तुमचं पॅनमध्ये टाकणार असेल तर थोडंसं प्रीहीट करून घ्यायचं आहे. चांगलं ब्रेडच्या स्लाइसला लावून घ्यायचं आहे. सिंगल पण तुम्ही ठेवू शकता. मी डबल ब्रेड केलेला आणि एक 10 मिनटं ठेवू शकतो आपण. 10 मिनटं ठेवायचं आहे. जर तुम्ही मॉझरेला चीज घेत आहे तर ते तसं पिझ्झासारखं, ते च्युइंगमसारखं होणार आहे. आणि हे चीज नाही होत च्युइंगमसारखं, हे चीज क्यूब जे असतात. बट टेस्ट खूप छान येते. पिझ्झासारखा स्मेल येतो. माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून मी तूप घेतलेलं आहे आणि इथे मी तूप स्प्रेड करून घेतलेलं आहे. आणि नंतर मी ठेवलेलं आहे. जास्त वेळ ठेवू नका, कारण की ब्रेड करपण्याची शक्यता असते. हे रेडी आहे. याच्यामध्ये तुम्ही पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉसही खाली लावू शकता. बट हे पण खूप छान होतं आणि असं तयार आहे आपला गार्लिक चीज ब्रेड विथ कॉर्न. पनीर पण टाकू शकता यात. खूप छान होता. फर्स्ट टाईम मी अटेम्प्ट केलेला. बघूया याची टेस्ट कशी झालेली आहे. तर याची टेस्ट खूप छान झालेली आहे आणि खूप सुंदर. पण थोडंसं मीठ कमी टाकलेलं होतं मी. बट फर्स्ट टाईम होतं. बट खूप सुंदर होती टेस्ट आणि मला खूप आवडली. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.